नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, जी काही कॅप राऊंड पहिली साठी जी काही प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटमध्ये आपण ह्या ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर फॉर द 2025-26 मध्ये गेल्यावर आपण या सेक्शनला पोहोचतो. इथं आपला बीटेकचा सेक्शन आहे. या बीटेकच्या सेक्शनला पोहोचल्यानंतर तुम्ही इम्पॉर्टंट जी काही काय म्हणू शकतो त्याला आपण नोटिफिकेशन राहते, या नोटिफिकेशनमध्ये बघू शकता. बघा, मी ब्लू करूनच ठेवला आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स अँड इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग फॉर द कॅप राऊंड फर्स्ट हॅज बीन स्टार्टेड. ठीक आहे, हा तुमचा पूर्ण शेड्यूल आहे. ठीक आहे, या शेड्यूलमध्ये तुम्ही आतापर्यंत बघू शकता. बघा, तुम्हाला आता नेक्स्ट प्रोसिजर हीच करायचा आहे. ॲक्सेप्टिंग ऑफ द टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट्स थ्रू ऑर इज लॉग इन्स अँड फॉर द अलॉटेड फॉर द कॅप राऊंड फर्स्ट. ठीक आहे, हे पूर्ण प्रोसिजर आहे. ठीक आहे, तुम्ही समजा जर इम्पॉर्टंट डेट्सच्या जर सेक्शनला गेला, या इम्पॉर्टंट डेटच्या सेक्शनला बघू शकता 31 तारखेला म्हणजे काल तुमचं डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर द कॅप राऊंड पहिलं तुमच्यासाठी आलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला जो काही कॅप राऊंडमध्ये जो काही तुम्हाला तुमच्या प्रिफरन्सनुसार जी काही सीट अलाउड झाल्या त्याच्यासाठी ही सगळी प्रोसिजर आहे. बघा, हे पूर्ण टोटल प्रोसिजर आहे. याच्या लक्षात, या सगळ्या प्रोसिजर तुम्हाला आता या करायच्या आहे. ठीक आहे, आणि इन्फॉर्मेशन ब्राउचर म्हणा किंवा ही जी काय याच्यावरूनच मी एक PDF प्लॉट केला. त्या PDFच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, थोडं आपण इथेही समजून घ्यावा. बघा, ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू इज लॉग इन ऑर हर लॉग इन्स ॲज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड फर्स्ट. बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, द कॅन्डिडेट शॉल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट मेड टू हिम ऑर हर इन द कॅप राऊंड फर्स्ट बाय ॲक्सेप्टिंग द डिक्लेरेशन थ्रू हिज ऑर हर लॉग इन अँड सर्टिफाईड दॅट हिज ऑर हर क्लेम रिलेटेड टू द क्वालिफाईंग मार्क्स. बघा, ते डिक्लेरेशन त्याच्यासाठीच राहते की तुम्ही ज्या गोष्टी टाकलेल्या आहे, कॅटेगरी झालं, तुमचं जेंडर झालं, रिझर्वेशन झालं, क्वालिफाईंग मार्क झाले, या सगळ्या गोष्टी बरोबर आहे की नाही त्याच्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ह्या सगळ्या गोष्टी आहे. ओके, कॅन्डिडेट्स, मग हे ऑटो फ्रीज काय, फ्रीज काय, या सगळ्या गोष्टी. मग शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, जे काही इन्स्टिट्यूट तुम्हाला ऑर्डर झालं आहे ना त्या इन्स्टिट्यूटला सबमिट करायचं आहे. बघा, रिपोर्टिंग टू द अलॉटमेंट इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड द पेमेंट. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 3 तारखेला 5 वाजेपर्यंत करायच्या आहे. आणि या ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहे या 3 तारखेला 3 वाजेपर्यंत करायच्या. ठीक आहे, ओके. तर बघा, एक मी या सगळ्या गोष्टीवरनं मी एक रिपोर्ट बनवलेला आहे, माझं एक PDF बनवलेला आहे, एक प्लॉट केलेला आहे. ठीक आहे, या कॅप राऊंडवरच्या ॲक्सेप्टिंग प्रोसेसमध्ये ऑटो फ्रीज काय असते, मॅन्युअल फ्रीज काय असते, बेटरमेंट, या सगळ्या गोष्टी मी क्लिअर कट तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, जी काही डेट ॲक्सेप्टन्सची जी काय आहे 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट 2025 आणि 3 वाजेपर्यंतच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या. आपल्याला जे काही टॉपिक आपण फोकस करणार आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स, फ्रीज वर्सेस नॉट फ्रीज कसं करायचं, किंवा रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट आणि बेटरमेंट, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या अंतर्गत समजून घेण्याचा प्रयत्न करू. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, बघा, महाराष्ट्र सिटी कॅप राऊंड फर्स्ट, सीट ॲक्सेप्टन्स फुल प्रोसेस, बट व्हॉट इज द बेस्ट चॉईस अँड फ्रीज करायचं की बेटरमेंटसाठी वेट करायचं, या सगळ्या गोष्टी. ओके, लेट्स डिकोड्स इन अ सिम्पल वर्ड्स, आणि थोडक्यात या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिला, ठीक आहे, तुम्हाला मी तिथेही वाचून दाखवलं, या PDFच्या अंतर्गत तुम्हाला वाचून दाखवलं. हे एकदम सिम्पल केलेलं आहे मी. ठीक आहे, बघा, जी काही पहिल्या पार्टमध्ये आपण डिस्कस करूया, सीट व्हेरिफिकेशन अँड द डिक्लेरेशन. ओके, अलॉटेड सीट मिळाल्यानंतर कॅन्डिडेटने काय करायचं आहे, समजा तुम्हाला पहिल्या प्रिफरन्सलाच तुमची सीट अलाउड झाली किंवा दुसऱ्या तिसऱ्या जे काही झालेलं अलॉटमेंट. ठीक आहे, तुमच्या पोर्टलला सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ओके, आणि जो काही डिक्लेरेशन आहे तो ॲक्सेप्ट करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि त्या डिक्लेरेशनमध्ये काय राहतं, कन्फर्म ऑल युअर क्लेम्स, म्हणजे जे काही तुम्ही कॅटेगरी टाकली, जे काही तुमचं रिझर्वेशन होतं, जे काही सगळे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले, हे म्हणजे माझ्याकडनं ओके आहे बा, माझ्याकडनं बा हे पूर्णपणे काय, जे काही सगळं ओरिजिनल आहे, याच्यात काही म्हणजे मिसलीड काही होऊन नाही राहिलं. ठीक आहे, सगळी माहिती योग्य आहे का हे चेक करा आणि डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करा. जर समजा जर या गोष्टीत जर काही प्रॉब्लेम आला असेल तर काही टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे. डोंट वरी, तुम्ही तुमचा ग्रीव्हन्स पोर्टलवरून लॉग इन करू शकता ऑनलाईन मोडमधून. ठीक आहे, हे पण ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या वेबसाईटच्या समजा तुम्ही हे इथं या 2-4 गोष्टी वाचल्या तर ती गोष्ट तुम्हाला तिथं समजून. बघा, जे काही सांगत आहे मी सगळं हे इथनं सांगत आहे, मी माझ्या मनाने काहीच सांगत नाही, मी इन्फॉर्मेशन ब्राउचरमधनं या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे त्या लक्षात, समजा काही चुकी झाली असेल तरी काही अडचण नाही. आफ्टर दॅट सेकंड पार्टमध्ये काय करायचं आहे, बघा, सेकंड पार्ट, ऑटो फ्रीज फर्स्ट प्रिफरन्स अलॉट जर झालं असेल, समजा
तुम्ही समजा ऑप्शन फॉर्म भरला आहे, समजा तुम्हाला पहिलाच प्रिफरन्स जर समजा तुम्हाला अलॉट झाला असेल तर तुमची जी काही सीट आहे ती काय होणार, ऑटो फ्रीज. जर तुमची पहिली प्रिफरन्स मिळाली असेल तर युअर सीट विल ऑटोमॅटिकली ऑटो फ्रीज. तुम्हाला काहीच करण्याची तर गरज नाही. ओके, मग ऑटो फ्रीज जर झालं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही सीट ॲक्सेप्टन्सची ऑनलाईन फी आहे ती सर्वप्रथम तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची ऑनलाईन फी भरायची आहे. ओके, दॅट्स इट. आफ्टर दॅट देन यू आर नॉट एलिजिबल फॉर द नेक्स्ट राऊंड्स. म्हणजेच बेटरमेंटसाठी तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. दॅट्स इट. ठीक आहे, सेकंड पार्ट. तिसऱ्या पार्टमध्ये आपण डिस्कस करूया मॅन्युअल फ्रीज नॉट फर्स्ट प्रिफरन्स बट द हॅपी. बघा, तुम्हाला जर फर्स्ट प्रिफरन्स नाही मिळाला पण तुम्हाला जे फर्स्ट प्रिफरन्स होऊन जे काही मिळाली अँड यू आर सॅटिस्फाईड विथ दॅट सीट, देन यू हॅव टू लॉग इन अँड फ्रीज दॅट सीट मॅन्युअली. समजा पहिला, हे कॅपराऊंडचे नवीन नियम आहे. समजा पहिला जर सीट तुम्हाला जर अलॉट नाही झालं असेल, पहिला प्रिफरन्स अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स जर अलॉट झाला असेल, दुसरा म्हणा, तिसरा म्हणा, चौथा, अँड यू आर हॅपी अँड यू आर सॅटिस्फाईड विथ दॅट, देन लॉग इन अँड डू इट मॅन्युअल फ्रीज. ओके, मग जी काही सीट ॲक्सेप्ट केली आहे तुम्ही त्याची तुम्हाला ऑनलाईन फी परत भरायची. ठीक आहे, अशा म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेटचे प्रकार आहे. हे लक्षात. पार्ट 2 मध्ये काय होतं, ऑटो फ्रीजवाले कॅन्डिडेट्स होते. पार्ट 3 मध्ये काय, मॅन्युअल फ्रीजवाले कॅन्डिडेट. तर या सगळ्यांना ओके, जे काही तुम्ही ॲक्सेप्ट करत आहे त्यांच्याकडनं त्याची एक तुम्हाला फीज भरायची. ओके, मग समजा तुम्ही मॅन्युअली जरी फ्रीज केलं तर बेटरमेंट नॉट अलाउड अँड केअरफुल डिसिजन रिक्वायर्ड. ओके, एकदा फ्रीज केलं तर पुढे बदल करता येत नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी विचारपूर्वक तुम्हाला करायच्या आहे. पार्ट 4 मध्ये आपण बघूया. बघा, समजा अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स मिळाला आहे, दुसरं तिसरं. ओके, पण तुम्हाला याहीपेक्षा समजा बेटर कॉलेज मिळण्याची शक्यता वाटतं तर अशा वेळेस काय करायचं आहे, नॉट फ्रीज तुम्हाला चूज करायचं आहे. आणि हे ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला याची पण एक फी भरायची. ॲक्सेप्टन्स फी प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला भरायच्या, प्रत्येक सेक्शनमध्ये भरायच्या, प्रत्येक केसमध्ये भरायच्या. ठीक आहे, अँड कीप युअर करंट सीट सिक्युअर. म्हणजे या ऑप्शनमुळे काय होते, तुमची करंट जी काही सीट आहे सिक्युअर राहते आणि तुम्हाला पुढल्या राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी ऑप्शन मिळतो फॉर द बेटर कॉलेजेस. ठीक आहे, आणि रिमेन फॉर द एलिजिबल फॉर द बेटरमेंट इन द नेक्स्ट कॅप राऊंड. म्हणजे सीट सिक्युअर राहते आणि बरेच लोक असे करतात. ठीक आहे, ज्यांना पुढे चांगली सीट मिळण्याची आशा आहे त्यांनीच नॉट फ्रीज पर्याय निवडायचा. अदरवाईज यू हॅव टू गो विथ द ओके अनदर ऑप्शन्स. ठीक आहे, आफ्टर दॅट या सगळ्या प्रकार येणार आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या या पोर्टलवरून समजा लॉग इन केलं तर या सगळ्या गोष्टी तिथे येणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, हा जो काही आपण आतापर्यंत पार्ट डिस्कस केला हा इथपर्यंत, हा जो काही 9th नंबरचा जो काही पूर्ण सेक्शन होता हा पूर्ण ओके, हा पार्ट आपण इथपर्यंत डिस्कस केला की कोणत्या प्रकारे तुम्ही ॲक्सेप्ट करायचा. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला 3 वाजेपर्यंत करायच्या आहे. इथं लक्षात, 3 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड द कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड द पेमेंट्स ऑफ अ फीज आफ्टर द कॅप राऊंड फर्स्ट. म्हणजे सगळे ज्या ठिकाणी तुमचं सीट अलॉट झालं आहे तिथं जाऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या. ठीक आहे, बघा इथं वाचून घ्या. Candidates who have accepted the seat as per the clauses above must report to the allotted institute for the confirmation of admission. The institute shall verify the required documents and upload the admission of the candidates in the online system through the institute login immediately and shall issue the system generated receipt and confirmation of admission and the fees paid receipt to the candidates. It is found that the seat allotted to candidates is on the false claim made in the applications by the candidate, then institute shall not. ठीक आहे, ज्या काही त्यांना समजा काही वाटलं असेल समजा चुकीचं किंवा काही गडबड वाटली तर ते मग ते ग्रीव्हन्स रेज करून तुमच्या गोष्टी त्या सगळ्या कॅन्सल करू शकतात. पण असं काही होतच नाही. ठीक आहे, बघा आता हे सगळ्या गोष्टी आपण नीट इथं समजून घ्या. बघा पार्ट 5 मध्ये रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट इज कंपल्सरी. ओके, मग ऑल फ्रीज, ज्यांनी ऑटो फ्रीज केला आहे, ज्यांनी मॅन्युअल फ्रीज केलेला आहे, ओके, अशा कॅन्डिडेट्सनी काय करायचं, तेच म्हटलं ऑटो किंवा म्हणे. ओके, यांनी 1 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान त्या इन्स्टिट्यूटला 5 वाजेपर्यंत तुम्ही बघू शकता, 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, 3 तारखेला आपण तेवढा उशीर करायचंच नाही. ओके, बघा, रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि जे काही इन्स्टिट्यूटची फी आहे ती करायची आहे. ओके, आणि गेट रिसिप्ट म्हणजे तिथं गेल्यावर त्या सगळ्या गोष्टी त्या इन्स्टिट्यूटच करणार आहे. तुम्ही जर इथं वाचलं असणार तर ते फक्त तुमच्याकडनं डॉक्युमेंट्स आणि या सगळ्या डॉक्युमेंट्स असतो. ह्याच्या लक्षात, तुम्ही जे काही आता ॲक्सेप्टन्स फी भरली इन्स्ट्रुमेंटसाठी आपण आहे की नाही, आपण इथं प्रत्येक याच्यात आपण ॲक्सेप्टन्स फी भरलेली आहे. फ्रीज केलं, ऑटो फ्रीज झालं, मॅन्युअल फ्रीज झालं, बेटरमेंटसाठी तर तुम्हाला इन्स्टिट्यूटसाठी जायची गरज नाही. परंतु ज्यांचं ऑटो आणि मॅन्युअल फ्रीज झालं आहे सगळ्या गोष्टी त्यांना तिथं द्यायच्या. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तिथं दिल्यानंतर ते चेक करणार आणि तिथं प्रोसिजर होऊन जाणार.
इथे लक्षात बघा. नोट, if your admission was based on the false documents or wrong came, the institute will cancel your admission. मग ग्रीव्हन्स दाखल करावा लागतो इन्स्टिट्यूटला. ठीक आहे, अशा काही गोष्टी होतच नाही, पण याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, पण सांगत आहे. ओके, अशा काही गोष्टी झाल्या नाही पाहिजे. ठीक आहे. लास्ट बघा, तर मग तुमच्यासाठी काय बेस्ट आहे, फ्रीज किंवा नॉट फ्रीज किंवा ऑटो फ्रीज काय झालेलं आहे. ओके, थिंक स्मार्ट, ऍक्ट फास्ट, डिसिजन विंडो इज शॉर्ट, विदिन 3 days. ओके, 1 तारीख 2 तारीख 3 तारीख 1 2 3 ऑगस्टच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. तुम्हाला जे काय वाटते या व्हिडिओच्या अंतर्गत, तुम्हाला जे काही समजलं नक्कीच तुम्ही मला शेअर करा. तुम्हाला कोणतं इन्स्टिट्यूट लागतं, तुम्हाला कोणतं इन्स्टिट्यूट अलाउड झालं, कोण बेटरमेंटसाठी गेलं, कोणाला ऑटो फ्रीज झालं, कोणाला मॅन्युअल फ्रीज केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी मला तुम्ही कमेंट करून सांगा. नक्कीच मी तुम्हाला तिथं चांगल्यात चांगलं म्हणजे रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करणार. डेडलाईन विसरू नका, 3 ऑगस्ट 2025 3 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवायच्या. ठीक आहे. अँड शेअर दिस व्हिडिओ विथ युअर ऑल फ्रेंड्स डुईंग वूज, म्हणजे या सगळ्या प्रोसिजर MST CT ॲडमिशनच्या प्रोसिजरमध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करायचं आहे. ओके, तुम्हाला हा जर आपला व्हिडिओ आला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही बेल आयकॉन हिट करा. नेक्स्ट अपडेट तुम्हाला नक्कीच मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.